तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आताच आलेले आहे। तर याच्यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही शासनाने पडताळणीची प्रक्रिया चालू केलेली होती, तर त्या संदर्भातच आजची एक अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे। तर बघा, जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी चालू होती, तर त्या केवायसीची जी काही शेवटची तारीख आहे, त्या संदर्भातच आज शासनाने एक महत्त्वाची अशी अपडेट आपल्याला दिलेली आहे। तर बघा, आता ही जी काही केवायसीची प्रक्रिया होती, याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या। त्यानंतर बघा, असंही सांगितलं गेलं की ज्या भागामध्ये अतिवृष्टी असेल, पूर असेल, अशी परिस्थिती उद्भवली होती, तर अशा ज्या काही भागातील महिला आहेत त्यांच्यासाठी एक नैसर्गिक मोठी आपत्ती आलेली होती आणि अशा आपत्तीमध्ये एक संवेदनशील शासन म्हणून आपण त्यांना मुदत वाढवून दिली पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्यही बऱ्याच वेळा करण्यात आलेलं होतं। परंतु त्या संदर्भातही कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही। त्यानंतर बघा, शासनाने असंही सांगितलं होतं की आता म्हणजे शासनाने तसं सांगितलं नव्हतं, पण अशा हालचाली सध्या आपल्याला दिसत होत्या की आता सध्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या तोंडावर आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी असेल त्याला स्थगिती दिली जाईल, अशा प्रकारचं वक्तव्य ऐकायला भेटत होतं। परंतु त्यामध्येही कुठलेही तथ्य नाही। आज या शासनाच्या अपडेटने हे दिसून आलेलं आहे। आता बघा, शासनाने काय केलेलं आहे की सुरुवातीला जी काही ई केवायसी चालू झाली आणि ती 20 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे साधारणतः 2 महिने ही ई केवायसी चालेल, अशा प्रकारचं शासनाने सांगितलं होतं। आणि तेच बघा, आता शासनाने याला एक शेवटची अंतिम असं मुदत दिलेली आहे। तर याला मुदत आहे दिनांक 18 नोव्हेंबर 2025। म्हणजे बघा, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत आहे, तर अशा पात्र लाभार्थी महिलांनी आपली जी काही ई केवायसी असेल ती 18 नोव्हेंबर पूर्वी करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, ई केवायसी करताना ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल त्या महिलांचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या महिलेच्या पतीचं त्यांचं सुद्धा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे गरजेचं आहे। ज्या मुलींचं लग्न झालेलं नसेल अशांनी त्या मुलींचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि त्या मुलींच्या वडिलांचं आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे खूप महत्त्वाचं आहे। अजूनही जर कोणाचं आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तात्काळ आधार सेंटरला जाऊन तुम्ही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक करू शकता। त्यानंतर बघा, आता ही सुद्धा अडचण होती की एखादी विधवा असेल किंवा निराधार असेल किंवा कोणाचे वडील मयत असतील, तर अशांचं काय करायचं, तर अशांचा सुद्धा विचार केलेला आहे। शासन लवकरच त्या संबंधी सुद्धा अपडेट देणार आहे, परंतु आता सध्या तरी ती अपडेट आलेली नाही। ज्या वेळेस याच्याविषयीची अजून काही नवीन अपडेट येईल तर ती सुद्धा आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। तर बघा, त्याच्यामुळे ज्या कोण लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी आहेत त्यांनी 18 नोव्हेंबर 2025च्या अगोदर आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे। लक्षात ठेवा, ई केवायसी करताना आधार नंबर व्यवस्थित टाका, आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि जे काही तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी होय किंवा नाही हे तुम्ही त्या ठिकाणी पर्याय निवडू शकता। चुकीचा पर्याय निवडला तर त्यामुळे तुम्हाला पुढील हप्ता येण्याला सुद्धा अडचण येऊ शकते। त्यामुळे अतिशय व्यवस्थित असा अशी केवायसी तुम्ही करायची आहे। त्याच्यामुळे बघा, दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी प्रत्येक पात्र लाभार्थी लाडकी बहिणीने आपली केवायसी करून घ्यायची आहे। धन्यवाद।